19 जे चित्र होतं साधारण तेच चित्र आजचे सुद्धा एक्झिट पोल दाखवत आहेत। त्यामुळे गेल्या 5 वर्षात जर अँटी इन्कम्बन्सी फॅक्टर काम करत असेल किंवा भाजप विरोधी काहीसं वातावरण तयार झालं असेल अशा स्वरूपाची एक चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती। त्या चर्चेत मग कितपत तथ्य होतं आणि हे जे आता बदललेले आकडे अपेक्षित होते जर ते आकडे तसेच येणार असतील तर नेमकं काय बदललं गेल्या 5 वर्षात या सगळ्याची चर्चा करायची आहे। प्रामुख्याने आपल्याला महाराष्ट्रातल्या एकूणच राजकीय स्थितीबाबतची चर्चा करायची आहे, कारण अनेक ठिकाणी महाराष्ट्राबाबत वेगवेगळी भाकितं केली गेली आणि या सगळ्यातनं बदलतं राजकीय चित्र महाराष्ट्रातलं कसं असणार आहे या सगळ्याचा आपल्याला आढावा घ्यायचा। आपल्यासोबत गेस्ट तसेच आहेत। मी सुरुवातीलाच कुमार अगदी आपण बघूया काय नेमकं चित्र आहे। 18व्या लोकसभेवर सुद्धा भाजपचंच वर्चस्व कायम असणार असल्याचे एक्झिट पोलनुसार सगळ्या एक्झिट पोलनुसार तेच चित्र कायम होतं। इंडिया आघाडीला 150 पेक्षा अधिक जागा मिळतील, भाजपचे 400 पारचं लक्ष्य मात्र अधुरं राहिलेलं आहे। या एक्झिट पोलचे जर की पॉइंटर्स पाहिले तर 18व्या लोकसभेवर सुद्धा भाजपचंच वर्चस्व कायम असणार आहे। सगळ्या एक्झिट पोलनुसार एनडीए 350 पेक्षा अधिक जागा जिंकू शकेल, इंडिया आघाडीला 150 पेक्षा अधिक जागा मिळतील असं एक्झिट पोल सांगतात। भाजपचं 400 पारचं स्वप्न मात्र अधुरं राहिलेलं आहे। महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस लागलेली आहे। भाजपचं मिशन 45चं स्वप्न अधुरं राहणार अशा स्वरूपाचं चित्र किमान एक्झिट पोल दाखवत आहेत। भाजप सर्वात मोठा पक्ष जरी महाराष्ट्रात दिसला तरी सुद्धा महाराष्ट्रात हे चित्र महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये चुरस आहे। एकूणच हे जे चित्र आहे महाराष्ट्रात नेमकी ही बदलती राजकीय परिस्थिती का निर्माण झाली या सगळ्याचं विश्लेषण आपल्याला करायचंय। आपल्यासोबत अजून एक महत्त्वाचा मुद्दा पाहूयात। एक्झिट पोलनुसार अजित पवारांचं नुकसान झाल्याचं दिसतंय। काँग्रेसला राज्यात फायदा होण्याचा अंदाज आहे। 1 वरून काँग्रेस कदाचित 5चा आकडा पूर्ण करेल असा अंदाज आहे। ठाकरेंना सहानुभूती आहे। मुस्लिम मतदानाचा काँग्रेसला राज्यात फायदा होण्याचा अंदाज आहे। काही महत्त्वाचे मुद्दे आहेत। एक्झिट पोलनुसार अजित पवारांचं नुकसान होण्याचा अंदाज एक्झिट पोलनी वर्तवलेला आहे। काँग्रेसला राज्यात फायदा होण्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। त्याचबरोबर अतिशय महत्त्वाचा म्हणजे हा एक राजकीय दृष्ट्या मी केतकर सरांकडनं या मुद्द्यावर भाष्य जाणून घेणार आहे की मुस्लिम समाजानं पहिल्यांदाच कदाचित ठाकरेंना मतदान केलेलं असू शकतं आणि हा जो एक मोठा शिफ्ट आहे महाराष्ट्राच्या राजकारणातला तो नेमका का झालेला आहे या सगळ्याची उत्तरं आपल्याला पाहिजे आहेत। मात्र सुरुवातीला आपण हे जे आकडे पाहतोय 2019 पेक्षा फारसं वेगळं चित्र या एक्झिट पोलमध्ये दिसत नाही। अर्थात हे अंदाज आहेत। 4 जूनला नेमकं चित्र स्पष्ट होऊ शकणार आहे। मात्र जो कल गेल्या 6 ते 7 आठवड्यामध्ये जो प्रचाराचा एकूण नूर राहिलेला आहे आणि प्रचाराची जी पातळी होती आणि त्या सगळ्याच्या आधारावर नेमके काय चर्चेतले मुद्दे होते हे आपण पाहिलेले आहे आणि या